सकाळी दुकानात जायचं म्हणलं की ही चिवताई माझ्या अशी कडेवर येऊन बसली. ऑफिसला जाताना सूर्यनारायणाला नमस्कार केला आणि पप्पाने पा घेतल्यावर मुद्दामहून पुसायचं खोडीची लेख काही विसरली नाही बरं का. ऑफिसवरून आल्यावर पाहिलं तर ही अशी डुकल्या काढत होती. पण नंतर कळलं मम्मीने अभ्यास लावल्यामुळं आम्ही असं खोटं खोटं झोप आल्याचं नाटक करत होतो. स्वतःच्या आवडीचे पदार्थ आम्ही अशा आनंदाने बनवतो. जसं काय तुम्ही खाणारच नाही. आज असं भोपळ्याच्या घाऱ्या बनवायचं काम चालू होतं. बाबू मम्मीला म्हणायचं छान नाही झालं. अरे पार्टी बदललीस. थांब आता थांब.